नमस्कार। आज लाईव्ह येण्याचं कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे तसं तर, पण तरी सुद्धा तुमची क्षमस्व माफी मागतो। लाईव्ह येता येता काही टेक्निकली कारणास्तव एक 15-20 मिनिटं मी लेट झालो, त्याबद्दल सुद्धा माफी मागतो। कारण 6चा टाइम दिला होता पण 6:30 वाजत आले, त्यामुळे मी तुमचा सर्वांचं क्षमस्व आहे। राहिली दुसरी गोष्ट, ज्या मुद्द्यावर लाईव्ह आलोय त्या महत्त्वाच्या काही मुद्द्यावर तुमच्या सोबत मी लाईव्ह आलेलो आहे। त्यातल्या प्रमुख मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची 7/12 कर्जमुक्त म्हणजे कर्जमाफी या मुद्द्यावरती, कर्जमुक्ती या मुद्द्यावरती एकत्र आलोय। दुसरं ज्या मुद्द्यावरती तुमच्या आमच्या सोबत एकत्र आलोय तो आपल्या जिल्ह्याच्या पीक विम्याचा प्रश्न, की पीक विमा आपल्या शेतकऱ्याचा आपल्याला मिळाला पाहिजे, या पीक विम्याच्या प्रश्नावर तुम्ही आम्ही एकत्र आलोय। या साऱ्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एकत्र येण्याचं आपण काम करतोय। काल आपण मुंबई येथे एक आंदोलन केलंय, तुम्हाला बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेल की आपण मुंबईला आंदोलन केलेलं होतं। त्या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी त्यांनी दडपशाही केलेली। आपण संवैधानिकरित्या आंदोलन करायला निघलो होतो, आपण काही डाकू नव्हतो, चोर नव्हतो, का बॉम्ब घेऊन गेलो नव्हतो। आपण मागत काय होतो त्यांना, आपण त्यांना मागत होतो की शेतकऱ्याला जे तुम्ही निवडणुकीच्या काळात बोललात, निवडणुकीच्या काळात तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना 7/12 आपलं सरकार आल्यावर कर्जमुक्त करतोय, सोयाबीनला दर देऊ, कापसाला दर देऊ, ह्या साऱ्या गोष्टी बोलणारे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। मला तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारायचे साहेब तुम्हाला, की साहेब आता आमचं काय चुकलं होतं आम्ही तुमच्या दारात मागायला आलो तर? तुम्ही नेमकी दडपशाही कशासाठी गुन्हे दाखल करायचे, केसेस करायच्या, हे करायच्या, म्हणजे तुमच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही हे तुम्ही ठरवून आलेत काय? शेतकऱ्याचा प्रत्येकाचा आवाज दाबायचं काम तुम्ही ठरवून घेतलाय का की शेतकऱ्याचा आवाज दाबायचा म्हणून? म्हणजे तुम्ही नेमकं ठरवलंय काय की शेतकऱ्याला कुठेच बोलू द्यायचं नाही, शेतकऱ्याच्या प्रतिनिधीला बोलू द्यायचं नाहीये? अरे आमच्या मतावर तुम्ही सत्तेत आलेला आहेत फडणवीस साहेब। सर्वांनी मतं तुम्हाला 7/12 कर्जमुक्त करतो म्हणून दिले होते। सोयाबीनचा दर, भाव फरक, तुम्ही काय काय बोलले होते, आणि आता तुम्ही त्यावर पलटूनही पाहायला तयार नाही। पैसे नाही म्हणता बजेटमध्ये। अरे मंत्र्या संत्र्यावर खर्च जेवढा मोठा आहे तुमच्या मुंबईमध्ये, हजारो कोटी रुपये तर मंत्र्याच्या सिक्युरिटीवर खर्च आहे राजो। सिक्युरिटी काढली तर शेतकऱ्याची कर्जमाफी होते, एवढा मोठा तुमचा सिक्युरिटीवरचा खर्च आहे मंत्र्याच्या। मग याच्यात कुठे कपात करायची नाही, फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आला की मात्र 100% कपात करायची। आम्हाला तुमचा डाव कळालेला आहे। आमच्या शेतकऱ्याचा 7/12 कर्जमुक्त करणं हे तुमचं कर्तव्य आहे। मार्च महिन्यात शेतकऱ्याला बँका त्रास द्यायला लागल्या, सोयाबीनची खरेदी नाहीये, भाव नाहीये, या साऱ्या गोष्टी। अरे आमचा बाप काय अपेक्षा नव्हता, 5,000 रुपयांना सोयाबीन विकल्या गेली असती, 6,000 जर सोयाबीन विकल्या गेली असती तर आमच्या बापांना हशी खुशी 6,000 सोयाबीन दिली असती, हीच आमच्या शेतकरी मायबापाची अपेक्षा होती भावांनो। या साऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे, म्हणून आपण खऱ्या अर्थानं आज लाईव्ह आलो। आपल्याला त्याचं दुःख नाहीये, मुंबईमध्ये गुन्हे दाखल, त्याने असे 1000 गुन्हे दाखल केले तरी काय आपण कोणाच्या बापाला भेणार नाहीये। करू देत, किती करायचे ते गुन्हे दाखल, काय व्हायचं ते होऊ देत, त्यांना किती गुन्हे दाखल करायचे ते, हे कितीही हजारो गुन्हे दाखल झाले तरी आपण काय कोणाच्या बापाला भेणार नाहीये, त्याचं काय आपण ताण घेणार नाहीये। त्यांना काय करायचं करू द्या, आपण आंदोलन करत राहणार। माझ्या शेतकऱ्याला सुद्धा सांगणे, आपण खऱ्या अर्थानं ज्या प्रश्नावरती लाईव्ह आलोय भावांनो, तो खरा मुद्दा आहे आपला कर्जमुक्त 7/12। अरे पैसेच किती आहेत आमचे? 34,000 कोटी रुपये। याच्या मागे पुढे रक्कम होईल थोडीफार, एवढीच अख्ख्या महाराष्ट्राचा 7/12 कोरा होतो, परंतु यांची देण्याची मानसिकता नाही। ही देण्याची मानसिकता सरकारनं तयार केली पाहिजे। यासाठी खऱ्या अर्थानं आपण सरकार विरोधात काल भांडलोय। बजेट सादर झालं, बजेटमध्ये शेतकऱ्याला काहीच नाही, खुळखुळाट आहे। म्हणजे शेतकरी आला की तुमच्या बजेटमध्ये पैसे नसतात, मोठे मोठे रस्ते करायला पैसे तुमच्याकडे, त्याचं व्याज भरायला पैसे सरकारकडे, त्याच्यातून पैसे कमवायला सरकारकडे पैसे येतं, फक्त शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही येतं, शेतकऱ्याचं अनुदान द्यायला पैसे नाहीत, शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे द्यायला सरकारजवळ पैसे नाही येतं। फक्त शेतकरी हा नाव आलं की तुम्हाला माहिती आहे यायचं मतदान घ्यायचं, यांना द्यायचं काहीच नाही। ही परिस्थिती तुम्ही ठरवून बसलात काय, तर हे तुम्ही गलतफहमीत आहात साहेब। तुम्ही हे विचार करा। आम्ही आज तुम्हाला एक गोष्ट अशी दाखवतोय, सन्माननीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण, आणि आपण आमच्या जिल्ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक सभा घेतली होती। तो व्हिडिओ सुद्धा आज तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा इथे दाखवणार आहे की शेतकऱ्याच्या 7/12 तुम्हीच बोलला होता। त्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही सभा घेतली, तेव्हा तुम्ही भर सभेत सांगितलं होतं साहेब की सरकार आल्यावर काय आपण करणार आहोत। ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांना दाखवतो। तुम्हाला हा व्हिडिओ थोडा कमी ऐकू येईल, आवाज कमी असल्यामुळे, परंतु तुम्हाला 100% ऐकू येईल।
आपण प्रयत्न करूया. हा तो व्हिडिओ आहे. आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हा तो व्हिडिओ आहे जो वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथे सभा घेतली होती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आत्ताच्या. अहो साहेब, तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आमच्या बापाचा 7-12 कोरा करतोय, शेतकऱ्याचं सरकार आहे, आता शेतकऱ्यावर दडपशाही चालू आहे. आम्ही काल मुंबईत आलो, तुम्ही आम्हाला दडपून टाकण्यासाठी पुरी ताकद लावली. का तर तुम्हाला माहिती होतं की शेतकरी या लागलेत, शेतकरी मागणार काय हेही तुम्हाला माहिती आहे. आणि तुमचा एकमेव ध्येय आहे की शेतकऱ्याला काहीही द्यायचं नाही, 5 वर्ष झुलवत बसायचंय. हीच पद्धत तुम्ही सोयाबीन सोबत केली. आमच्या काय वाईट केलं सोयाबीन सोबत? आणि आमच्या शेतकऱ्याचे कर्जमाफीचे पैसे तुम्हाला द्यायला हरकत काय? माझं म्हणणं नेमकं तुमचं आडलं कुठे गोड? तुम्हाला आमचे पैसे द्या वाटत नाहीत, कोट्यावधीचा मंत्र्यासंत्र्यावर खर्च होतो, ह्यो द्या वाटतो, करोडोचा निधी त्यांना वाटायचा तुम्हाला, तोही तुम्हाला द्या वाटतो, परंतु तुम्हाला शेतकऱ्याचे पैसे द्या वाटत नाहीत. हे मात्र तुम्ही चुकीचं करताय साहेब. आणि यासाठी तुम्हाला आम्ही परत एकदा तो व्हिडिओ तुम्हाला सुद्धा ऐकू घालतोय आणि साहेबाला सुद्धा आठवण यावी म्हणून परत एकदा तो व्हिडिओ मी प्ले करतोय तुम्हाला ऐकू यासाठी. भावांनो, हे पुन्हा ऐका ज्यांनी ऐकलं नसेल तो. हा कारंजातला व्हिडिओ आहे भावांनो. हा व्हिडिओ नीट ऐका. कारंजातला व्हिडिओ आहे, मी बाहेरचा नाही. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं सभा झाली होती तेव्हाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नीट ऐका. सरकार आहे आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हा कारंजातला व्हिडिओ आहे. आपल्या कर्जमाफीवर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते. भावांनो, काय चुकीचं मागतोय आज तुम्ही मला सांगा. व्यक्त व्हा फेसबुक व्हॉट्सअपवर. काय चुकीचं मागतोय आपण यांना? काही चुकीचं मागत नाही आपण आपल्या हक्काचं मागतोय. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत याची तर तुम्हाला गॅरंटी आलीच असेल. आता जरी कोणाला वाटत असेल फेसबुक व्हॉट्सअपवर कमेंट करणाऱ्याला की माहे नेते हे नाही येतं आणि माझा नेता असा बोलला नाही, त्याला हा व्हिडिओ सुद्धा मी देऊ शकतो. कारण बरेच जण आगाऊपणा करत टाकत राहतात काही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ देऊ शकतो की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही बोलले होतेच, आमच्या शेतकऱ्याचे मतं तुम्ही घेतलेत कर्जमाफीच्या नावावर, आमचा 7-12 कर्जमुक्त झाला पाहिजे. नाही तर आता तुम्ही एकदा गुन्हे नाही 1000दा गुन्हे दाखल करा. आम्ही थेट मुंबईवर येऊ. तुम्ही पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं आम्ही 7-12 कोरा करू. आज पहिलं बजेट व्हावं लागलं महाराष्ट्राचं, तरी सुद्धा तुम्ही 7-12 कोरा करायला तयार नाहीत. हे आम्ही कदापि सैन करून घेणार नाहीये. हजारो गुन्हे दाखल करा फडणवीस साहेब, आम्ही तुमच्या अंगावर येणार म्हणजे येणार. मग काय व्हायचं ते होऊ देत, परंतु आमच्या बापाचा 7-12 कोरा होईपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाहीत, हे सुद्धा निश्चितपणाने सांगतो. असाच एक दुसरा व्हिडिओ आहे आपल्याकडे. हा व्हिडिओ आपल्या सोयाबीनवर आहे भावांनो. आपल्या सोयाबीनचं नेमकं जे आज घाण व्हायला लागली, आपला मालाचा भाव जो पडा लागला, हा सोयाबीनचा सुद्धा असाच एक व्हिडिओ आहे. आणि हे काही मी बोलत नाहीये, हे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे त्यावेळेस ते प्रचारादरम्यान येत होते आणि ही भल्ली मोठी वल्गना करत होते की शेतकऱ्याला हे देऊ ते देऊ. आणि आता मात्र शेतकऱ्याच्या बजेटमध्ये एकही नाव घ्यायला तयार नाही येतं. तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला ऐकू घालणार आहे भावांनो. त्या व्हिडिओ सुद्धा सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सोयाबीनसाठी काय म्हटले होते हे तुम्हाला ऐकू घालतो, नंतर सुरू करतो भावांनो. आणि आता तर आपण निर्णय केला आहे, यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही. हा पुन्हा प्ले करतो, पुन्हा ऐका काय ऐकून असेल आला तर. आणि आता तर आपण निर्णय केला आहे, यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही. हे म्हणणारे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत भावांनो. यांनी सांगितलं होतं
की आम्ही शेतकऱ्याला जर हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकल्या गेली तर ते पैसे शेतकऱ्याला आम्ही देऊ. त्या योजनेचं नाव होतं भावांतर योजना. म्हणजे ती भावांतर योजना देणार होती. ते समजा हमी भाव समजा आता 6,000 रुपये हमी भाव ठरला आणि एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन जर 5,000 विकल्या गेलं तर सरकार 1,000 रुपये देणार होतं. तो म्हणजे भावांतर योजना होती. आता तर ती भावांतर योजनाच बंद आहे. ते तुम्हाला का आता काही सांगायचंच काम नाहीये. खरेदी नाफेडमधून घ्यायला लागले. नाफेडमध्ये काय हाल चालू येतं तुमचे हेही मला माहिती येतं. आणि किती टक्के लोकांची खरेदी झाली. अरे 70% 50% लोकांना तर तिथं नंबर लावून अजून कॉल आले नाहीत. आणि आता तर ती पूर्ण बंद झालेली. म्हणजे ज्यांनी कॉल नंबरवर लावले होते त्यातही 50%ला फोन आले नाहीत. आणि आता जे लोक तिथं होते नंबर लावून त्यांनाही कॉल नाही आणि जे घरी येतं त्यांनाही कॉल नाही. ते सुद्धा स्विच ऑफ झालेलं आहे. त्यांना कुठेही खरेदी नाही. म्हणजे हरभऱ्याचीही खरेदी नाही, सोयाबीनचीही खरेदी नाहीये आणि कापूस तर काही विषयच नाहीये ती केंद्राचा. त्यामुळे मग आपल्याला आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. हे काही दामोईंगोले बोला लागला नाहीये. मी शेतकऱ्याला ज्या मायबापाला माझ्या हे स्थानिक लेवलवर तेव्हा बोललेले मुद्दे माहीत नव्हते ते जागी करण्याचं काम खऱ्या अर्थानं करतोय भावांनो. मला माहितीये अजून 4.5 वर्ष हे आपला जीव घेतील आपण जर बोललो नाही तर. अरे आजच जर बोललो नाही. आपल्याला सरळ उदाहरण माहिती. एखाद्या माणसाला जर तुम्ही धुऱ्याच्या बाजूने लई दिवस जाऊ दिलं तर तो सरळ म्हणते हो महारस्ता होता. हे आपल्या मराठीत आपल्या शेतकऱ्याला चांगलं कळते. तसं यांना जर आपण सोडून दिलं आणि यांना जर म्हणलं आम्ही बोललोच नव्हते साहेब तुम्ही कर्जमाफी म्हणलेच नव्हते तर हे तोंडानं म्हणतील जसे आता म्हणाल तसं आम्ही कर्जमाफी म्हणलो नव्हतो. नाही तर अमित शहा साहेबासारखं म्हणतील 12 लाख रुपये देणार होते आपल्याला येतो जुमला था. आपल्या शेतकऱ्याचा बिन जुमला जर झाला कर्जमाफीचा तर आपले लोक आत्महत्या करतील. असंही विदर्भात दर दिवसाला 3 आत्महत्या व्हायला लागल्या. ही परिस्थिती विदर्भात येऊन टेकलेली भावांनो. आज तुम्हाला सावरण्याची गरज आहे. एकटा दामोअण्णा इंगोले राजू शेट्टी साहेबांसोबत जाऊन आंदोलन करण्याला जमणार नाही. ज्याला 7/12 कोरा पाहिजे त्याला सरकारच्या विरोधात रस्त्यावर उभं राहावं लागल. नवे तर आम्ही तर खुल्लच सांगतोय आता या वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्याने येऊन दाखवावं त्याला आम्ही वाजवल्या बगर सोडणार नाही. हे मात्र निश्चितपणानं तुम्हाला सांगतोय भावांनो. कारण आमचा बाप वैतागलाय. मार्च महिन्यात आमच्या बापाला 100 फोन लावतात बँकवाले तेव्हा आमच्या बापाच्या डोळ्यातून पाणी येतंय. आणि माझी सुद्धा शेतकऱ्याला विनंती आहे पैशासाठी आत्महत्या, पैशासाठी त्रास आणि पैशासाठी तकलीफ घेऊ नका. नसतील पैसे बँका भरायला तर अजिबात भरू नका. काहीही करू शकत नाही तर कारण मुख्यमंत्री बोललेले आहेत. त्यामुळे तुम्ही काही एवढी चिंता करू नका की बा पैसे नाही प्रेशर यायला लागलं बँकेवाले त्रास द्यायला लागले. आणि याच्याही पेक्षा पलीकडे तुम्हाला कोणता जर बँकेवाला त्रास देत असेल घरी येऊन तर एकदा आमची आठवण करा. त्याला कुठे धडा शिकवायचा ते आम्हाला माहिती आहे. त्याच्या खाली किती अंधार आहे हे प्रत्येक गोष्ट आम्ही पाहून बसलेलो आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाहीये. पण सन्माननीय मुख्यमंत्र्याला हे कळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबाला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण तिथं काल अधिवेशनावर गेलो. सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण आंदोलन केलं. पण त्यांनी ते दाबून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला भावांनो. पूर्ण आंदोलन दाबलं. याच मुद्द्यावर आपण ते आंदोलन केलंय. आता मला तुम्हाला विचारायचंय काय चुकीचं आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करतो हे सांगणारे तुम्ही आणि ती बाजू पलटवणारे तुम्ही. हे कसं शक्य आहे. अरे जी बाजू तुम्ही मांडलेली आहे त्या बाजूशी तुम्हाला बोलावं लागल. आमच्या बापाचा बजेटमध्ये 7/12 कोरा व्हायला पाहिजे होता. तुम्ही नैराश्य 10 तारखेला केलं म्हणून आम्हाला 11 तारखेला तिथे यायचं काम पडलं. तुम्ही 10 तारखेला जर जाहीर केलं असतं की तुमच्या बापाचा शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो तर आम्हाला हे करण्याचं काम पडलं नसतं. आणि तुमच्या साऱ्याला सांगतो हे सारं का करतोय आपण तर त्यांना आठवण असली पाहिजे. ही आठवण का असली पाहिजे. कधी कधी माणूस विसरून जातो की बाबा आपण हे बोललोच नव्हतो. निवडणुकीचा काळ होता आम्ही गडबडीत बोललो होतो म्हणून आपण हे सर्व व्हिडिओ सेव्ह ठेवले. आणि आता जर त्याच्या बुद्धीला बी आठवत नसल सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाच्या तर त्याला बदामीचा शिरा खायला बदाम पाठवू. साहेब बदाम खा आम्ही देतो बदामी तुम्हाला पाकिट. पण किमान आमच्या बापाचा 7/12 कोरा करा. तुम्ही बदाम खा आम्ही तुम्हाला बदाम पाठवतोय. आणि लवकरच बदाम यांना पाठवणारे आपण मुख्यमंत्र्याला की आमची बदाम खा पण तुमच्या डोसक्यात जरा स्मरण करा साहेब मुख्यमंत्री महोदय. आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला स्मरण व्हावं आणि आमच्या शेतकऱ्याला 7/12 कोरा व्हावा की खरंच मी बोललो होतो आणि हे मी करून देतो. हे तुम्हाला बोलावं लागल साहेब. तुम्ही आमच्या वचनापासून पलटू शकत नाहीत हे मात्र नक्की आहे. आणि पीक विम्याचे पैसे हे राज्य सरकारनं ताबडतोब भरले पाहिजे जेणेकरून आज जो आमचा शेतकरी अडचणीत उभा आहे त्याला उन्हाळ्यात कसे तरी ते पैसे 5, 25, 50 हजार रुपये आपापल्या शेतीनुसार खर्चायला भेटतील हे मात्र नक्की आहे. आणि त्या पैशासाठी आम्ही तुम्हाला वारंवार मागणार आहोत कारण पीक विम्याचे पैसे आमच्या हक्काचे येतं आणि पीक विम्याचे पैसे आम्ही मिळवल्या बगर सोडणार नाही आहोत. कारण पीक विमा हा आमच्या हक्काचा आहे. आम्ही तक्रारी केल्या आहेत. वाशिम जिल्ह्यानं तक्रारी सुद्धा ओके झालेल्या आहेत.
वाशिम जिल्ह्याचे सर्व गोष्टी ओके येतं. तुमच्या यंत्रणेनं घोळ केलेला आहे. तुमच्या जिल्ह्याच्या यंत्रणेत आणि राज्याच्या यंत्रणेत कोऑर्डिनेट नाही. त्याला काय शेतकरी दोषी आहे का? शेतकरी दोषी नाही त्याला. पैसे आमच्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या आहेत. त्या सर्व शेतकऱ्याला आमच्या पीक विम्याचे पैसे सुद्धा ताबडतोब मिळाले पाहिजे. अन्यथा मात्र मग आम्हाला मुंबईशिवाय पर्याय नाहीये. मग तुम्ही आमच्यावर कितीही केसेस करा. अरे मरता हो क्या नाही करता. असंही आम्ही घरी मारा लागलो. मुंबईत येऊन मरू. गोळ्या घालचाल याच्यापेक्षा करणार का आहात तुम्ही? घाला एकदा गोळ्या, काही फरक पडणार नाही. परंतु आमच्या पीक विम्याचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत. कारण कृषी आयुक्ताला आम्ही याच्यावर पत्र दिलं होतं साहेब पीक विम्यासाठी. आणि ते तुमचा कृषी आयुक्त जिथं जे सन्मान्य कृषी आयुक्त आम्हालाच पत्र देतात. आम्हीच त्याला सांगायला लागलो की आमच्या जिल्ह्याच्या पीक विम्याचे पैसे मागा, बजेटमध्ये पैसे काढून घ्या. तर त्या आम्हाला उलट पत्र देतात की आमचे पैसे राज्य शासनाकडे बाकी येतं. अरे सरकारमध्ये तुम्ही आहात का मी हो? मग हेच कळत नाही. राज्याचा कृषी आयुक्त महोदय हे सरकारचे पार्ट येतं, सरकारचे सचिव येतं कृषीचे, आणि ते आपल्याला सांगतात की शेतकऱ्याचे पैसे राज्य शासनाकडे बाकी. राज्य शासनाकडे म्हणजे कोण? मग राज्य शासन म्हणजे कोण? नेमकं कोण गृहीत धरायचं आम्ही? अहो सचिव महोदय, आमची तुम्हाला सुद्धा विनंती आहे राज्याच्या सचिवांना. तुमचं पत्रही आमच्याकडे लागलं तर आम्ही तुम्हाला देतो. परंतु आमची तुम्हाला विनंती आहे, तुमचं कर्तव्य आम्ही तुमच्यापाशी मांडलंय, तुम्ही समोर मांडा, तुम्ही अर्थमंत्र्यांना बोला आणि आमचं आम्हाला द्या. हे मात्र तुम्ही आमचे पैसे आम्हाला द्या हे नक्की सांगतोय तुम्हाला. आणि जर मिळाले नाही तर मग मात्र आमचा अवघड होईल तुमच्यासोबत. ते पत्र आम्ही फेसबुकवर सुद्धा टाकलं होतं मध्यंतरीच्या काळात. मुंबईला भेटलो होतो तेव्हा. ते सुद्धा कोणी असलं आता पाहणार, कारण मला कमेंट करणारे बरेचसे येतं. काही डीप टाकतात ते झोपतून उठल्यावानी. बराड्यावानी करू नका. 7-12 खोरा करायला दामू इंगोलेत भांडू शकतो. कुठला तुम्हाला सत्तेतला आमदार बोलत नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असले तरी कोणी 7-12 खोरा करायला बोलायला तयार नाही. एकही तिथं सत्तेतला निवडून गेलेला कोणता, सत्तेतला काय निवडून गेलेला कोणताच आमदार बोले ना कर्जमाफीवर. साऱ्याला माहिती बोलून फायदा नाही. बोललं तर त्रास होते. दुसरी गोष्ट तुम्हाला आम्हाला पीक विम्याचे पैसे 2 वर्ष झाले आपण मिळवा लागलो. आणि ते हक्काचे पैसे आहेत आपल्या. आपण काय कोणाचे चोरून आणले नाही. आपण जर 1 रुपयाचा पीक विमा भरला नसता तर या कंपनीला 54,000 रुपये 2.5 एकराचे भेटले नसते. लक्षात घ्या. शेतकऱ्याला प्रत्येकाला सांगणं मा प्रति 2.5 एकर 54,000 कंपनीला तेव्हाच भेटले जेव्हा तुम्ही 1 रुपयाचा पीक विमा काढला. आणि यातले किमान 20,000 25,000 तर आम्हाला द्या. म्हणजे तेही द्यायची तुमची मानसिकता जर नसल तर मग फार मोठा संघर्ष उभा राहिल्या बगर राहणारच आहे. आणि माझं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला आव्हान, आम्ही जो फॉर्म तुम्हाला देतोय, गावागावात पोरं फिरतात, गावागावात जो फॉर्म आम्ही तुम्हाला देतोय कोर्टात जाण्यासाठीचा, ते संमती पत्र आम्हाला ताबडतोब भरून द्या. उद्या जर यांनी कंपनीनं आणि राज्य सरकारना दगा दिला तर आपली तयारी सुद्धा आहे हायकोर्टात जाण्याची भावांनो. मग काय व्हायचं ते होऊ द्या. कारण पीक विम्याचं आंदोलन हे आपल्याला लवकर उभं करावं लागणार आहे. कारण ते आपलं आंदोलन आहे आणि आपले पैसे आहेत ते जिल्ह्याचे. जो मुद्दा आपला कर्जमाफीचा आहे तो भलेही राज्याचा आहे, पण पीक विम्याचा मुद्दा हा आपल्या जिल्ह्याचा आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे पैसे आपल्याला कसे मिळवायचे हे परफेक्ट आपल्याला माहिती आहे. म्हणून 1-2 दिवस जाऊ द्या. उद्या परवा आपण त्या आंदोलनाची घोषणा सुद्धा करणार आहोत आणि पीक विम्याचं मोठं आंदोलन या वाशिम जिल्ह्यामध्ये उभं करणार आहोत. आपल्या हक्काचे पैसे आपल्याला लागणारच आहेत आणि ते मिळवल्या बगर आपण सोडणार नाही. मग कुठल्याही हालतीत असू देत आपण मिळवणार म्हणजे मिळवणार. आणि माझं सुद्धा तुम्हाला विनंती, जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला, तुम्हाला 3 वर्ष झाले पैसे पडा लागले, फुल न फुलाची पाकळी आपापल्या पद्धतीने पडा लागली. तुम्हाला सुद्धा विनंती, आम्ही आवाहन करू तेव्हा तुम्ही जेव्हा ताकदीने याल तेव्हा राज्य शासन आता हलणार आहे. नाही तर हलत नाही. मग आमची हाल तुमची हाल करू नका. ताकदीने वाशिमला यायचंय आपल्याला. मेजर संख्येनं, मी तर म्हणतो 2.5 लाख लोकांच्या वर पीक विमा मिळणार आहे. त्यातल्या 2.5 लाख लोकांनी ते यावं. नाही 2.5 लाख लोकांना, 50,000 लोकांना वाशिम मध्ये यावं आणि पीक विम्यासाठी वाशिम जाऊन करावं. वाशिम मधून कळालं पाहिजे मुंबईला की नाही, या जिल्ह्याचे पैसे अगोदर द्यावं लागतात बारामतीपेक्षा, नाहीतर जिल्हा पोळलेला आहे. ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावं लागणार आहे भावांनो. आणि या परिस्थितीसाठी तुम्हाला सुद्धा साथ द्यावं लागणार आहे. चिंता करू नका. पीक विम्याचे पैसे आपण लवकरच पैसे लोकांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला टाकण्यासाठी आपण ताकद लावणार आहोत. त्यामध्ये काही दुमत नाही. आणि कर्जमाफीचं आंदोलन सुद्धा तीव्र करणार आहोतच. बाकीचं तुम्हाला व्हिडिओत मी सविस्तर सांगितलेलं आहे. पुन्हा जे आंदोलन होईल ते आपण लवकरच डिक्लेअर करू. त्यामध्ये काही दुमत नाहीये. अचानकपणे मी तुम्हाला भेटलो आज, तुम्हाला सविस्तर मुद्दे सांगितले. काही अडचण असली तर 100% मला फोन करा. कुठे एखाद्या कामागिमात असलो तरच फोन उचलला जात नाही. बाकी तुमचा फोन 100% रिसीव्ह होईलच. आणि राहिलं जे काही विरोधी पार्टी किंवा विरोध करणाऱ्याला वाटतं बाबा मला येऊन फोनवर भेट, फेसबुक व्हॉट्सअपला काय टाकत बसतं,
काही टाकायचं, उठायचं झोपत उठून, तुला तर काही करायचं नाही. तो कोणाला मतदान द्यायला यायचा मेळ नाही आणि तू विनाकारण कमेंट मला कशाला टाकत बसतं. शेतकऱ्यासाठी भांडतोय आणि तो ज्याला मतं दिले ना ती कुठे ये पहिले त्याला विचारा, नंतर जामू हिंगोली पैशी ये. हे सुद्धा मग तुम्हाला सांगणे, हे चिडून याच्यासाठी शेवटाला बोललो की 2 मिनिटं तुम्हाला माहित असलं पाहिजे या लोकांविषयी, म्हणून तुम्हाला बोललोय कर्जमाफीसाठी तयार व्हा, पीक विम्याचे पैसे ताबडतोब आणण्यासाठी तयार व्हा, एवढं नक्की सांगतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू.